जेव्हा शेखरला तिसरी मुलगी झाली तेव्हा तिच्या सासूने सानिकाला सांगितले तिचे माहेरचे घर विकून शेखरला विदेशात पाठवायला, जेणेकरून मुलींचे भविष्य चांगले होईल. त्यामुळे सानिकाने आपल्या वृद्ध आईला समजावून माहेरचे घर विकले आणि शेखर दुबईला निघून गेला. आता त्याला चांगले पैसे मिळू लागले. तेव्हा आई व बहिणींनी सांगितलं, सानिकाला घटस्फोट दे, तुझे लग्न आम्ही चांगल्या ठिकाणी करून देऊ आणि मुलींचा भारही तुझ्या डोक्यावरून हलका होईल. त्यानंतर शेखरने सानिकाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि स्वतः दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला मूल न झाल्याने तो मुलींची आठवण काढून रडायचा. शेवटी एके दिवशी तो मुलींना भेटायला गेला तेव्हा त्याची नजर समोरच्या दारावर पडली, जिथे दार न नसता एवढ्या थंडीतही एक गोणी लटकत होती. त्याने आत डोकावले तर त्याची किंचाळी बाहेर आली. कारण अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. लेडी डॉक्टर बाहेर आली आणि म्हणाली. शेखर आणि त्याच्यासोबत जेवढे लोक उभे होते सर्वांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. पुन्हा मुलीला जन्म दिला. देव जाणो, माझा मुलगा शेखरचं लग्न या बाईशी का केलं मी? ती 6 वर्षांपासून माझ्या मुलाच्या जीवावर बसून खात आहे. जगातील सर्व काही तिला दिलं आहे, परंतु त्यानंतरही ती माझ्या शेखरला एक मुलगाही देऊ शकली नाही. होय, हे पहा शेखरचे तोंड कसे उतरले आहे ते पहा. शेखरची आई आपल्या मुलींसोबत त्यांचं दुःख वाटून घेत होती. मुली पण खोटं बोलून अश्रू ढाळू लागल्या. लेडी डॉक्टरांनी त्या सर्वांना रडताना पाहिलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, तुम्ही का रडताय? मुलीचा जन्म थाटात साजरा केला पाहिजे, ती लक्ष्मीचं रूप आहे. लेडी डॉक्टरने हे सांगताच शेखरच्या आईने हात वर केला आणि त्या म्हणाल्या, हे थांबवा डॉक्टर, आमच्या घरात आधीच 2 मुली झाल्या आहेत. आम्हाला अजून 3ऱ्या मुलीची आशा नव्हती. आम्हाला मुलगा हवा होता. मुलगा वंश वाढवतो, जो मोठं झाल्यानंतर शेखरला हातभार लावेल. परंतु हिने तर मुलीलाच जन्म देऊन तिला आमच्या स्वाधीन केलं. नर्सने त्याची मुरडीला आणून शेखरजवळ दिलं. शेखरने आपल्या मुलीला पाहिलं. ती अगदी गुबगुबीत होती, शेखरसारखीच. शेखरने तिला प्रेमाने मिठी मारली. त्याला सानिकाला भेटण्याची परवानगी मिळाली. ती आत बेडवर पडली होती. सासूने सानिकाला भेटण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते जर तिने 3ऱ्या मुलीला जन्म दिला असेल तर ती तिचीच चूक होती. नंदाही तोंड फुगवून सासूसोबत बाहेरच बसल्या होत्या. शेखर काही वेळ विचार करत राहिला आणि नंतर आत सानिकाकडे गेला. सानिका, तू कशी आहेस? त्याने रूममध्ये जाताच तिला विचारले. सानिकाने दूर नजर टाकली आणि ती म्हणाली, शेखर, मला माफ कर, यावेळीही मी तुला मुलगा देऊ शकले नाही. सानिका असे म्हणताच शेखर डावीकडे आणि नंतर उजवीकडे पाहू लागला. ठीक आहे, हे प्रकरण सोड. डॉक्टरांकडून डिस्चार्ज मिळाल्यावर आपण घरी जाऊया. शेखर हे बोलताच सानिका त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिने नुकतेच मुलीला जन्म दिला होता, परंतु शेखर असं का बोलत होता, जणू तो साधा औषध घ्यायला आला होता. काही वेळाने आई पण खोलीत आली. मी तुला किती वेळा समजावलं होतं की गरोदरपणात देवाला प्रार्थना करत राहा की तुझ्या कुशीत मुलगा द्यावा, म्हणजे माझ्या शेखरचं नशीबही सुधारेल. पण तू तर आहेस की करमजली. जेव्हापासून माझ्या शेखरसोबत लग्न करून आली आहेस तेव्हापासून माझ्या शेखरच्या हातात पैसे येतच नाहीत. नोकरीचा पगार होण्याअगोदर त्याच्या हातात पुरेसे पैसे शिल्लकच राहत नाहीत. 2 मुली आहेत, 3री अजून आली आहे. सासूने तोंडावरच स्कार्फ टाकला आणि ती पुन्हा रडू लागली. सानिका तिच्या जागी गुन्हेगारासारखी झाली होती. इच्छा नसतानाही सानिका आपल्या मुलीला स्वतःवर ओझं समजू लागली. सानिका मुलीला घेऊन घरी आली. त्यामुळे घरातील सर्वांची मनस्थिती फारच वाईट झाली होती. येताच तिला किचनच्या कामात ढकलण्यात आले. दुखत असलेल्या अंगाने ती भाजी भाकर करू लागली. तिची अवस्था वाईट होती, पण तिच्या सासूला तिच्यावर दया येत नव्हती. शेखरने तिला घरी आणताच तो दुसऱ्या दिवशी शांतपणे कामावर निघून गेला. त्याला जेवढे दिवस काम करायचे तेवढेच दिवसाचा पगार मिळत असे आणि आता खर्च आणखीन वाढला होता. असं असलं तरी सानिकावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो त्याच्या आई आणि बहिणींना काहीच बोलला नाही. हळूहळू दिवस जाऊ लागले. सानिकाची लहान मुलगी आता मोठी होऊ लागली, पण आता तिला फक्त 3 महिने झाले होते. जेव्हा शेखरसोबत घडलेल्या घटनेला 3 महिनेच झाले होते, एके दिवशी तो कामावरून घरी आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता. दमलेल्या पावलांनी तो आला आणि अंगणात पडलेल्या एका खाटेवर बसला. सानिका स्वयंपाकघरात काम करत होती. जेव्हा तिची नजर शेखरवर पडली, लगेच तिने बाहेर येऊन त्याला विचारलं, काय झालं आहे शेखर? आज तुम्ही लवकर घरी आले आहात? शेखरने काहीच उत्तर दिले नाही. सानिका किचनमधून पाण्याचा ग्लास घेऊन आली. इतक्यात सानिकाची सासू आतल्या खोलीतून बाहेर आली. अरे माझ्या मुला, आज तू लवकर घरी आलायस? शेखर, तू ठीक आहेस ना? चांगलं झालं तू आलास.
चल, मला डॉक्टरांकडे घेऊन चल, मला औषधं घेणं फार आवश्यक आहे. सासू असं म्हणाली तेव्हा अचानक आभाळ फाटलं. नाही नेऊ शकत आई मी तुला डॉक्टरांकडे, कारण माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला नोकरीवरूनही काढून टाकले आहे. घरात जे थोडे पैसे यायचे ते पण आता येणार नाहीत. शेवटी मी घराचा खर्च कसा भागवणार, याच विचाराने मी वेडा झालो आहे. किचनजवळ पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली सानिकाही रडणारच होती. सासूचे तोंडही थोडा वेळ उघडेच राहिले. नंतर अचानक त्यांनी जोरात रडायला सुरुवात केली. अरे रे, माझ्या मुलाचं नशीब उद्ध्वस्त झालं आहे. असं म्हणतात की लक्ष्मी स्त्रीच्या नशिबाने घरात येते, परंतु सानिका तर खूप दुर्दैवी आहेस तू. जेव्हापासून माझ्या मुलाशी तुझं लग्न झालं आहे तेव्हापासून रोज काही ना काही संकट येतातच. आईने सर्व काही फिरवून सानिकाच्या डोक्यावर टाकले. सानिका तिच्या जागी गुन्हेगारासारखी उभी झाली. आता तिथे का उभी आहेस? पाणी आण, दे माझ्या शेखरला. माझा शेखरला किती टेन्शन आहे. तू माझ्या पोराला काही मदत तर करू शकत नाहीस. केवळ 3 मुलींना जन्म देऊन तू त्यांच्या डोक्यावरचं ओझं मात्र वाढवलं आहेस. देवालाच ठाऊक माझा शेखर हे सगळं कसं पेलणार. आई डोक्यावर हात ठेवून खाली बसली होती. सानिकाला स्वतःची लाज वाटली आणि तिने शेखरसाठी पाणी आणले. मात्र त्याने पाणी पिण्यासही नकार दिला. त्यानंतर एक एक नवीन संकट येतच गेली. घरात 3 तरुण बहिणी होत्या ज्यांचं वय लग्नाचं झालं होतं. ती दिवसभर अंथरुणावर बसून असायच्या आणि संधी शोधत होत्या वहिनीला कसं त्रास द्यावा याचा. परंतु घरात ठेवलेले पैसे हळूहळू संपू लागले. सानिका घरातील वस्तूसाठी पैसे खर्चण्यात खूप काटकसर करत होती, पण तरीही घरात ठेवलेले पैसे किती दिवस राहणार. त्या दिवशी कपाट उघडून आत ठेवलेले पैसे मोजून ती थक्क उभी होती. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. मुलींना दूध पाजल्यानंतर त्यांच्या रोजच्या डाळी आणि भाजीसाठीही पैसे कमी पडत होते. सानिका, तू काय मोजत आहेस? इथे कोणती संपत्ती दडलेली आहे? सासू खोलीत आल्यावर त्यांनी विचारले. सानिका घाबरली आणि म्हणाली, काही नाही आई, फक्त पैसे मोजत होते. तिने जेव्हा हळू आवाजात सांगितलं तेव्हा तिची सासू म्हणाली, ये माझ्यासोबत बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सानिकाच्या सासूबाईंनी सानिकाला प्रेमाने आपल्याकडे बोलवले. सानिकाला आश्चर्य वाटले की सासूने तिला या अगोदर कधीच इतक्या प्रेमाने बोलवले नाही. पण नंतर ती येऊन त्यांच्या जवळ गप्प बसली. हे बघ सानिका, शेखरसाठी ही खूप कठीण वेळ आली आहे. माझे एक नातेवाईक दुबईला राहतात. काल त्यांनी मला फोन केला होता. ते मला म्हणाले ते शेखरला दुबईत नोकरी मिळवून देणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज आहे. आता एवढे मोठे भांडवल आपल्यापैकी कोणाकडेच नाही. होय, पण यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे. सासू सानिकाच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाल्या. सानिकाने डोकं वर केलं. आई, शेखरला दुबईमध्ये नोकरी मिळेल ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण यासाठी मार्ग काय आहे? सानिकाने आश्चर्याने विचारल्यावर सुने थोडा वेळ डोकं खाजवलं आणि मग म्हणाल्या, सानिका, तुझ्या वडिलांचं एवढं मोठं घर आहे, तुला भाऊ तर नाही. तिथे फक्त तुझी आई आणि मोलकरीण आहे जी तुझ्या आईची काळजी घेते. जर तू थोडी मदत केलीस तर हे शक्य होईल. आता तुझ्या आईला हे घर विकायला सांग. ते पैसे तू शेखरला दे. तो विदेशात जाऊन आपल्याला पैसे पाठवू शकतो. तुला 3 मुली झाल्या आहेत, त्यांचा खर्च पण तुम्हालाच उचलायचा आहे. तुझ्या वृद्ध आईला कुठेतरी भाड्याने राहायला सांग. शेखर पैसे पाठवेल तर तू त्या घराचे भाडे भरत जा. सासूबाईंनी तिला आरामात सगळं प्लॅनिंग समजावून सांगितलं होतं. सानिका त्यांच्या चेहऱ्याकडे गोंधळून पाहू लागली. काय म्हणताय आई? ते माझ्या वडिलांचं घर आहे आणि त्या घराची किंमत खूप आहे. सानिकाने हे सांगताच तिची सासू अचानक खवळली. हो, जर ते घर जास्त मूल्याचं असेल तर ते सजवून काय करायचं? चांगलं होईल ते घर विकून पैसे शेखरला दिलेस तर बरं होईल. नाहीतर मी आत्ताच शेखरला सांगेल की तो तुला लगेच घरातून हाकलून देईल. शेवटी 3 मुलांची आई या घरात ठेवून त्याला काय करायचं आहे? सासूबाईंचं म्हणणं ऐकून सानिकाच्या पायाखालून जमीनच सरकली. पण त्या असं काही बोलल्या ज्यामुळे सानिकाला तिच्या आईशी बोलावंच लागलं. त्याच दिवशी ती काही वेळात तिच्या आईच्या घरी गेली. तिची आई आता म्हातारी झाली होती. सानिकाला पाहून त्यांना खूप आनंद झाला. आई, देवाखातर हे घर विकून तू शेखरला पैसे दे. त्याला दुबईला जावं लागेल. मला मदत कर आई, नाहीतर 3 मुली झाल्याच्या गुन्ह्यात माझी सासू मला घटस्फोट घ्यायला सांगेल. आता त्या घरातील माझा दर्जा संपलाच आहे. सानिका आईचे पाय धरून बसली होती. सानिकाची आई घाबरली. त्यांनी सानिकाला आपल्याबरोबर बसवलं आणि तिच्या अश्रू त्या पुसू लागल्या. माझी मुली, तू रडू नकोस. हे घर विकून तुझं घर अबाधित राहील तर मला आनंदच आहे. मला काही आक्षेप नाही. तू आजच घराची कागदपत्र घेऊन जा आणि हे घर ज्याला वाटेल त्याला विकून टाक. सानिकाला तिची आई खूप जीव लावायची. पण आज संध्याकाळी परत आल्यावर तिने घराचे कागदपत्र आणले. तिने शेखरच्या हातात ती कागदपत्र दिले.
तेव्हा त्याला त्याची आई आणि बहिणींना खूप आनंद झाला. शेखरने लगेच जाऊन एक प्रॉपर्टी डीलरला कागदपत्र दिली आणि घर चांगल्या किमतीत विकले गेले. सानिकाची वृद्ध आई त्यांच्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. आई, हे खूप मोठं भांडवल आहे. आई, मी सहज दुबईला आता जाऊ शकतो. शेखर आनंदाने त्याच्या आईकडे बघत म्हणाला. होय होय बेटा, नक्कीच जा. देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल, सानिकाच्या सासूबाई प्रेमळ स्वरात सांगत होत्या. परंतु सानिकाचे मन तुटले आहे. तिच्या आईचं घर विकल्यामुळे तिला चैन पडत नव्हतं. शेखर आता येऊन तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, सानिका, तू काळजी करू नकोस. आता मी तुला आणि आपल्या मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. आत्ताच सानिकाने एवढ्या किमतीचे घर नुकतेच शेखरला दिले होते. त्यामुळे सानिकाच्या उपकाराचे ओझे त्याच्या डोक्यावरच होते. परंतु सासूने जेव्हा पाहिले शेखर सानिकाशी प्रेमाने बोलत आहे, तेव्हा त्यांनी लगेच शेखरला बाहेर बोलावून जेवण करायला बसवले. सानिका आज शांतपणे बसून राहिली. शेखरच्या दुबईची ट्रिपची सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि लवकरच त्याला दुबईवरून कॉलही आला. त्याच्या वस्तू पॅक करून तो निघून गेला आणि जाता जाता त्याने सानिकाला वचन दिले की तो लवकरच पैसे कमवेल आणि तिला पाठवायलाही सुरुवात करेल, जेणेकरून त्यांच्या तिन्ही मुलींचे भविष्य चांगले होईल. लहान मुली त्यांच्या वडिलांना जाताना पाहून त्यांच्या आईचा पदर धरून उभ्या होत्या. आई, बाबा कुठे जात आहेत? त्या निरागसपणे विचारत होत्या. परंतु सानिका नुसतीच रडत राहिली. तिला माहीत होतं की शेखर तिथे असूनही घरात तिचा काहीच दर्जा नाही. आता तो गेल्यावर सासू आणि नणंद तिचं आयुष्य दयनीय करतील. आणि अगदी असंच झालं. घरातील सर्व कामं सानिकाच करत असे. आता सासू आणि नणंद सर्वत्र एकच गोष्ट पसरवू लागल्या की सानिकाने शेखरला जबरदस्तीने दुबईला पाठवले आहे, जेणेकरून त्याने जास्ती पैसे कमवावे आणि इकडे पाठवावे. इथल्या कमाईने तिची इच्छा पूर्ण होत नव्हती. जो कोणी हे सर्व ऐकत होता तो सानिकाला वाईट बोलू लागला. शेजारून कोणीही आलं की सानिकाची सासू त्याच्यासमोर रडायला लागायची. 3 मुलींना जन्म देऊन सुनेने आमच्यासमोर ठेवल्या आहेत. त्यांना कोण शिकवणार आणि त्यांच्याशी लग्न कोण करेल? लाखोंचा हुंडा देणे आजच्या काळात सोपं काम नाही. सासू बडबड करत राहिली आणि ऐकणारे लोक मान हलवत राहिले. बिचारी सानिका अपमानित होत असे. आता तर मुलीही मोठ्या होत होत्या. त्यांना सर्व गोष्टी समजत होत्या आणि आश्चर्याने त्या त्यांच्या आईला विचारत होत्या, आई, आम्ही तुझ्यावर ओझं आहोत का? आई, ओझं म्हणजे काय? आजी आम्हाला असं का म्हणते? बिचारी सानिका गप्प बसायची. ती अजून काय बोलणार? पहिल्या महिन्यात शेखरला काही काम मिळाले नाही, पण दुसऱ्या महिन्यात त्याला चांगली नोकरी मिळाली. आता त्याने दर महिन्याला चांगले पैसे पाठवायला सुरुवात केली होती. पण अडचण अशी होती की सर्व पैसे सानिकाच्या सासूच्याच खात्यात येत होते. आई, मला काही पैसे द्या. मला माझ्या मुलींचा शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. शेखरने या महिन्यात चांगली रक्कम पाठवली होती. सानिका तिच्या सासूबाईंना म्हणाली. तेव्हा तिची सासू म्हणाली, तुझ्या मुलींना शाळेत प्रवेश घेऊन काय करायचं आहे? उद्या त्यांना दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे. तेव्हा तू त्यांच्या शिक्षणावर खर्च केलेला सर्व पैसा वाया जाईल. त्या दिवसातून 2 वेळची भाकर खात आहेत, एवढंच पुरेसं आहे, नाही का? त्यांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याची काही गरज नाही. होय, तुला खरंच वाटत असेल त्यांनी शाळेत जावं तर तू जा आणि सरकारी शाळेत त्यांचा प्रवेश घे. माझ्याकडे पैसे नाहीत. सासूने मान हलवली आणि सानिका स्तब्ध झाली. तिला आठवलं की सासूबाईंनी तर तिच्या आईच्या घराचं भाडं देण्याचंही मान्य केलं होतं. आई, परंतु मुलींना शिक्षण देणंही गरजेचं आहे आणि शेखरने सांगितलं होतं ते मुलींसाठी पैसे पाठवणार होते. सानिकाने काही बोलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आतून मोठी नणंद बाहेर आली. शेखर दादांचं नाव घेण्याचा तू प्रयत्नही करू नको. तो गेल्यापासून तुझ्याशी बोललाही नाही. तो तर तुझ्यापासून आणि तुझ्या मुलींपासून जीव वाचवून निघून गेला आहे. हे तुला कसं समजत नाही? मोठ्या नंदेने हे सांगितल्यावर सानिका गप्पच राहिली. हे खरं होतं. जेव्हापासून शेखर इथून निघून गेला तेव्हापासून त्याने सानिकाला फोनसुद्धा केला नव्हता. कोणत्याही परिस्थितीत तो सर्वांसाठी कमवणारा व्यक्तीच होता, जो फक्त सासू आणि नंदेला पैसे देण्यासाठी गेला होता. सासू आणि नणंद आता एकत्र बसून या महिन्यात होणारा खर्च मोजत होत्या. या खर्चात सानिकाच्या मुलींसाठी पैसे नव्हते. सानिकाकडे मोबाईल फोन पण नव्हता. तिला माहीत होतं तिची सासू तिला शेखरशी बोलूही देणार नाही. म्हणूनच ती शेजारच्या घरी गेली. तिथून मोबाईल घेऊन तिने शेखरचा नंबर डायल केला. काही वेळ रिंग वाजतच राहिली आणि नंतर शेखरने फोन उचलला. तो खूप थकला होता. शेखर, मी सानिका बोलते. मला मुलींच्या शिक्षणासाठी थोडे पैसे हवे आहेत. आई, मला पैसे देत नाहीत. कृपया मला वेगळे पैसे तुम्ही पाठवा, म्हणजे त्यांना मी शाळेत पाठवू शकेन. सानिका जेव्हा शेखरला असं म्हणाली तेव्हा दुसरीकडे कदाचित तो ड्युटीवरून थकून घरी आला असेल.
यार, तुम्हा लोकांची पैशांची मागणी काही संपतच नाही आहे. मी इथे जनावरांसारखे काम करतो आणि तुम्हा लोकांना पैसे पाठवतो, परंतु तुमचा लोभ काही संपतच नाही आहे. तुम्हाला अजून पैसे हवे आहेत. 2च दिवसांपूर्वी तू तुझ्या मुलींसाठी नवीन कपडे घेण्यासाठी आईच्या हाताने मला पैसे मागितले होतेस. या मुली माझ्यासाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. ना तिथं मला शांतता होती ना इथं शांतता आहे. यापुढे मला फोन करू नकोस. तुझ्या आणि तुझ्या मुलींना सांभाळायला माझ्याकडे आता पैसे नाहीत. शेखरने अचानक फोन बंद केला. सानिका गोंधळून मोबाईलकडेच पाहू लागली. तिने कधी सासूबाईंना पैसे मागवायला सांगितले नव्हते. सानिका परत आल्यावर तिने पाहिलं, तिची सासू अंगणात बसून मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्याचे पाहून तिचे पाय दारातच थांबले. त्या असं बोलत होत्या जसं माहीत नाही किती महत्त्वाचा विषय आहे. सानिका दार बंद करून आत आली तेव्हा तिची सासू म्हणाली, हो, तुझी पत्नी आली आहे. ती कोणाच्या घरी जाऊन तुझ्याकडे माझी तक्रार करते मला नाही माहीत. सानिकाने झटक्याने मान वळवून पाहिलं. शेखरने तिचा कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर त्याच्या आईला कॉल डायल केला होता. तिला खूप वाईट वाटलं, पण ती काही बोलली नाही आणि शांतपणे किचनमध्ये गेली. ननंदने येऊन बटाटा आणि कोबीची भाजी तयार करण्याची ऑर्डर दिली होती. ती शांतपणे स्वयंपाक करू लागली. मुली घाणेरडे कपडे घालून घराबाहेर खेळत होत्या. सानिकाच्या मनात काहीतरी घडू लागले. त्यांचे वडील त्यांच्या शिक्षणावर 1 रुपया खर्च करायला तयार नव्हते, परंतु घरी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न शिजवले जात होते. तिन्ही नणंद रोज खरेदीला जायच्या. सासूबाईंनीही स्वतःसाठी भरपूर ड्रायफ्रूट्स आणले होते. सानिकाचे हृदय रक्ताचे अश्रू ढाळू लागले, पण तिने सर्व काही सहन केलं आणि काम चालू ठेवलं. जेव्हा तिचा पतीच तिच्यासोबत नव्हता तेव्हा तिने कोणाला आपल्या वेदना सांगायच्या. वृद्ध आईला तर तिने स्वतःच हतबल केलं होतं, सासू आणि तिच्या पतीच्या बोलण्यात येऊन. दुसऱ्या दिवशी पहाटे तिची सासू जागी झाली. तेव्हा त्यांनी सानिकाला सांगितलं की या तिन्ही बहिणींचे कपडे समोर एका शिंप्याचे दुकान उघडे आहे का पहा, तिथे देऊन ये. वस्तीत एक लग्न आहे, त्यामुळे त्यांना त्या लग्नाला जावं लागेल. ते कपडे त्यांना परिधान करायचे आहेत. सानिका शांतपणे तिच्या मोठ्या मुलीचा हात धरून ते कपडे घेऊन त्या शिंप्याच्या दुकानाकडे निघाली. तिचे स्वतःचे कपडे खराब झाले होते. मुलीच्या पायात तुटलेले चप्पल होते, पण तिच्या सासूला हे सर्व कधीच दिसलं नाही. सानिका निघून गेल्याचं सासूने मागून पाहिलं तेव्हा तिने लगेच शेखरला फोन डायल केला. शेखर, तू कसा आहेस माझ्या मुला? आई प्रेमाने म्हणाली. म्हणून दुसरीकडे शेखरला काल जे झालं त्याची खूप काळजी वाटत होती. तो म्हणाला, आई, मी सानिका आणि माझ्या मुलींमुळे खूप काळजीतच आहे. ती रोज मला इतके पैसे मागायला सांगते. त्यांचा खर्च काही कमीच होत नाही. मला समजत नाही मी काय करावं. मी डबल ड्युटी करत असलो तरी मला एकही पैसा इथे वाचवायला येत नाही. मी आयुष्यभर इथे राहू शकत नाही. शेखरच्या आवाजात चिडचिड स्पष्ट दिसत होती. सासू नुसती हसली. बेटा, आज तू स्वतःहून 3 मुली वाढवण्याचा ठेका घेतला आहेस आणि उद्या तू लाखांचा हुंडा देखील देशील. जर त्यातली एखादी मुलगी घरातून पळून गेली तर तुझी किती बदनामी होईल. सर्व तुझी इज्जत धुळीत मिसळून जाईल. चांगलं होईल तू या फुटक्या नशिबाच्या बाईला घटस्फोटच देऊन टाक, जिने आजपर्यंत तुला मुलगासुद्धा दिला नाही. तू पुन्हा दुसरं लग्न कर. ही तुला मुलगा देऊ शकणार नाही. सासूंचं बोलणं ऐकून शेखर पूर्णपणे स्तब्ध झाला, परंतु आईचं बोलणं काही प्रमाणात त्याच्या हृदयाला भिडलं होतं. पैसे तर त्याच्याकडे आलेच होते. आता त्याची वय वाढत जाणारी पत्नी त्याला आवडत नव्हती आणि त्याचे सुरुवातीपासूनच सानिकावर प्रेम नव्हते. शेखर काही वेळ बोलत राहिला, पण शेवटी सानिका घरी आली तेव्हा तिची सासू हसत होती. तिन्ही नंदाही त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे बसून सानिकाकडे संशयी नजरेने पाहत होत्या. चल सानिका, आलीच आहेस तर तुझे सामान बांधून घे आणि इथून निघून जा. माझा मुलगा तुला घटस्फोट देणार आहे. सासू हे सर्व हसत म्हणाली तेव्हा सानिका स्तब्ध झाली. आत्ताच ती त्यांचं काम करून परत आली होती. तुम्ही हे काय म्हणताय? तिने घाबरून विचारले. आणि मग पुन्हा तिच्या सासूच्या मोबाईलवर कॉल येऊ लागला. तेव्हा तिच्या सासूने कॉल रिसीव्ह केला आणि स्पीकर ऑन करून लगेच फोन सानिकाच्या हातात दिला. सानिकाने घाबरून विचारले, शेखर, काय करताय तुम्ही? माझे आणि माझ्या मुलींचं काय होईल? पण दुसरीकडे शेखर कुमारिका आणि कमी वयाच्या मुलीशी लग्न करण्याचं स्वप्न अगोदरच पाहत होता. त्याने सानिकाचं ऐकलं नाही आणि तिला सांगितलं, सानिका, मी वकिलांशी बोललो आहे. तो आजच तुला घटस्फोटांचे पेपर देईल. शांतपणे तू त्यावर सही कर. सानिका घाबरली आणि जमिनीवर बसली. तिच्या हातातून मोबाईल निसटला आणि खाली पडला. माहीत नाही किती वेळ ती रडत राहिली, कोणास ठाऊक. आणि तिच्या सासूला विनवणी करत राहिली की तुम्ही माझ्यासोबत असं करू नका.
पण आता काय होऊ शकलं असतं? अचानक वकीलही दारात आले आणि सासू नंदेने जबरदस्तीने तिला त्या पेपरवर सही करायला लावली. तिन्ही मुली आपल्या व्यथित आईची अवस्था पाहत होत्या. सानिकाच्या सासूने आणि तिच्या नंदेंनी तिला आणि तिच्या मुलींना घरातून हाकलून दिले. त्यांनी अगोदरच सानिकाच्या आईला प्लॅन करून त्यांच्या घरातून हाकलून दिले होते. आता तिला तिच्या मुलींसोबत राहायला जागा देखील नव्हती. त्यांच्या हातात तेच काही रुपये होते जे त्यांना शिंप्याच्या दुकानातून परत मिळाले होते. सानिका तिच्या 3 मुलींना तिच्या भोवती गुंडाळून चालू लागली. तिला तिच्या मैत्रिणीचे घर आठवले. ती शांतपणे तिथे पोहोचली. तिची मैत्रीण विवाहित होती. तिला मुलं पण होती. सानिकाला तिच्या दारात पाहून ती अस्वस्थ झाली. पण तिने सानिकाला तिच्या घरी आश्रय देण्यास साफ नकार दिला. तिला तिच्या पतीसमोर दुसरी कोणतीही स्त्री आणायची नव्हती. परंतु तिने सानिकाला इतकी मदत नक्कीच केली की तिने तिच्या घराबाहेरच एका मोकळ्या प्लॉटमध्ये तिला राहायला जागा दिली, जिथे एक जीर्ण खोली बांधलेली होती. सानिका शांतपणे तिच्या मुलींसोबत तिथेच राहू लागली. तिच्या मुली रात्रंदिवस त्यांच्या आईला रडताना पाहत होत्या, पण त्या त्यांच्या आईला मदत करू शकत नव्हत्या. त्या तिघी पण अगदी लहान होत्या. हवामान बदलत राहिलं. दुबईहून भरपूर पैसे कमवल्यानंतर शेखर घरी परतला आणि त्याच्या आईने त्याच्यासाठी कुमारिका मुलगी शोधली होती. जेव्हा पैसे हातात असते तेव्हा सर्व काही शक्य होतं. सुंदर तरुण पत्नी मिळाल्याने शेखरला खूप आनंद झाला होता. त्याला सानिका आणि त्याच्या 3 मुलींची आठवणही आली नाही. आईने चांगला निर्णय घेतल्याने त्याला खूप आनंद झाला होता. दिवस निघून गेले आणि प्रत्येकजण आपल्या मुलाची चांगली बातमी ऐकण्यासाठी नवीन वधूकडून वाट पाहत होता. पण 1 महिना गेला, 2 महिने गेले आणि हळूहळू पाहता पाहता संपूर्ण वर्ष निघून गेलं. शेखरची वाट पाहणे आता चिंतेमध्ये बदलत होते. शेवटी एक दिवस पत्नीचा हात धरून तो तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. प्लीज डॉक्टर, माझ्या पत्नीची तपासणी करा. ती कधी आई होईल आणि मला मुलगा होईल? शेखरने नकळत असा विचित्र प्रश्न विचारल्यावर डॉक्टरांनी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. मुलगा किंवा मुलगी देणं हे देवाच्या हातात आहे, स्त्रीच्या हातात नाही. डॉक्टरांनी चेकअप करण्यास स्पष्ट नकार दिला. परंतु शेखरचा हट्टच होता. आपल्या पत्नीला तपासण्यावर तो ठाम होता. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि रिपोर्ट शेखरच्या हातात दिला. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरून जमीन आकाश फिरत होतं. माफ करा शेखरजी, तुमची पत्नी आई होऊ शकत नाही. शेखर मोठे डोळे करून रिपोर्टकडे बघत होता. डॉक्टरांनी त्याला त्याच्या खोलीतून हाकलून दिले होते आणि तो शांतपणे त्याच्या घरी परतला. परंतु त्याच्या मनाचा संसार उद्ध्वस्तच झाला होता. आता त्याला त्याच्या 3 मुलींची सततच आठवण येत होती. आता त्याला माहीत झालं होतं की निपुत्रिक असणं म्हणजे काय असतं. उठता बसता तो त्याच्या आईला एकच प्रश्न विचारायचा, आई मला सांग ना, सानिका माझ्या मुलींसोबत कुठे गेली आहे? सासू काय उत्तर देणार? सानिका कुठे आहे हे तिलाच कळत नव्हतं. शेखर एका वेड्यासारखा त्या शहरात सानिकाला सर्वत्र शोधत होता. तो तिच्या वृद्ध आईपर्यंतही पोचला. सानिकाला घटस्फोट देऊन घरातून हाकलून दिल्याचे जेव्हा तिच्या आईला कळले तेव्हा त्या खूप घाबरल्या. ती तिच्या आईकडे आली नसल्याचे त्यांनी सांगितले. आता शेखरच्या पायाखालची जमीनच सरकली होती. परंतु तिच्या आईने सानिकाच्या काही मैत्रिणींची नावं सांगितली ज्यांच्याकडे ती जाऊ शकते. खूप शोधाशोध केल्यावर अखेर शेखरला सानिकाचा पत्ता सापडला. तो सानिकाच्या त्या मैत्रिणीच्या घरी पोचला आणि दारात उभं राहून त्याने तिच्या मैत्रिणीला विचारलं. तेव्हा तिच्या मैत्रिणीने सांगितलं, शेजारी असलेल्या घरात सानिका राहते. घर कसले? तुटलेली खोली. घराच्या दाराच्या जागी एक बोरीचा पडदा लटकलेला होता. जड पावलांनी तो दारापाशी पोचला. प्रचंड थंडी पडली होती. जोराचा वारा इतका थंड वाहत होता की शरीराला सुया टोचल्याचा भास होत होता. शेखरनेही जड जॅकेट आणि टोपी घातली होती. थरथरत्या हातांनी त्याने दारासमोर लटकलेला पडदा काढला आणि समोरचे दृश्य पाहून त्याच्या संवेदना उडाल्या. त्याच्या 3ही मुली समोर जमिनीवर चटईवर पडल्या होत्या. सानिका शिलाई मशनीवर वाकलेली होती. कदाचित तिने कपडे शिवून आपला उदरनिर्वाह चालवला असावा. खोलीची अवस्था खूपच वाईट होती. एका कोपऱ्यात पाण्याचे भांडे ठेवले होते. मुली आणि सानिका यांचे कपडे फाटलेले. आवाज ऐकून सानिकाने डोकं वर करून पाहिलं. कोण आलंय? तिचा आवाज थरथरत होता. काळाच्या कठोरतेने कदाचित ती अकाली म्हातारी झाली असावी. शेखर हळूच चालत सानिकाजवळ येऊन बसला. सानिका मला माफ कर. हो मी शेखर आहे. मी तुझी माफी मागायला आलो आहे. तो तिथेच बसून रडू लागला. सानिकाच्या हातातून कापड निसटून खाली पडले. आवाज ऐकून 3ही मुलीही उठून बसल्या. त्या घाबरल्या आणि पटकन येऊन त्यांनी त्यांच्या आईला मिठी मारली. माझ्याकडे ये बेटा.
शेखरने प्रेमाने आपल्या मुलींना आपल्याकडे बोलावले होते, परंतु त्याला पाहताच धाकटी मुलगी रडू लागली. तिन्ही मुली आईच्या खुशीत लपून बसू लागल्या. आई नाही, आपण बाबांकडे जाणार नाही. मोठी मुलगी समजदार होती. तिने स्पष्टपणे सांगताच शेखर लाजतच जमिनीवर कोसळला. सानिका, मला माफ कर. आई आणि बहिणींच्या दबावामुळे मी तुला घटस्फोट दिला. तू सभ्य आणि छान मुलगी असलीस तरी तुझ्यामुळेच मी दुबईला जाऊ शकलो आणि माझी परिस्थितीही सुधारली. या माझ्या मुली आहेत. मी त्यांना या अवस्थेत पाहू शकणार नाही. मी वेगळे घर घेईल. तू तिथे तुझ्या मुलींसह राहा. त्यांचा मासिक खर्च मी तुला देत राहील. ही माझी जबाबदारी आहे. शेखर दोन्ही हात जोडून रडत होता. सानिकानेही त्याला पाहिले. तिन्ही मुली 2 दिवस झालं उपाशी होत्या. त्यांना खायला काहीच नव्हते. शेखरच्या मनात देवाने दया ठेवली असावी. ती गप्पच राहिली. शेखरने पटकन स्वतंत्र घराची व्यवस्था केली. स्वच्छ आणि छान घर होतं. सानिका आपल्या मुलींसह तिथे शिफ्ट झाली. पण एक अपघातात शेखरचा एक पाय कापावा लागला. तो व्यवसाय करत राहिला, पण त्याच्याशी पुन्हा लग्न करायला कोणी तयार नव्हतं. त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली. घरी बसलेल्या 3 बहिणी म्हाताऱ्या होत गेल्या. त्यांच्यासाठी कुठलेच नाते आले नाही. सासूला एक विचित्र आजाराने ग्रासले. त्या एक घास पण खाऊ शकल्या नाहीत. सानिका आणि तिच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा हा सगळा परिणाम होता. सानिकाची सासू रात्रंदिवस माफी मागायची आणि शेखरला त्यांना सानिकाकडे घेऊन जायला सांगायची, जेणेकरून त्या तिची माफी मागू शकतील आणि त्यांचे म्हातारपण शांततेत निघून जाईल. पण शेखर त्याच्या कापलेल्या पायाकडे बघून तो कसा वागला याचा विचार करायचा. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.